गोंदियात संविधान दिवस आणि 26/11च्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस कर्मचारी आणि नागरिक यांच्या स्मृती दिनानिमित्त पोलीस पाटलांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता। गोंदिया जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भुमरे यांच्या आदेशानुसार तसेच अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी आमगाव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या सहकार्याने संविधान दिवस आणि 26/11च्या हल्ल्यात शहीद झालेले पोलीस कर्मचारी आणि नागरिक यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून आमगाव तालुक्यातील पोलीस पाटलांनी आमगाव पोलीस स्टेशन अंतर्गत कर्तव्यावर असताना सन 2024 मध्ये मोहरम बंदोबस्त, पोळा बंदोबस्त, तान्हापोळा बंदोबस्त, गणेशोत्सव बंदोबस्त, दुर्गा उत्सव बंदोबस्त तसेच नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूक 2024 आणि इतर बंदोबस्त अतिशय चांगल्या प्रकारे शांततेत संपन्न झाले। त्यानिमित्त तालुक्यातील पोलीस पाटलांचा उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या हस्ते प्रशस्ती पत्र देऊन सन्मान करण्यात आलाय। या सत्कार समारंभात उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे, पोलीस निरीक्षक तिरुपती राणे, पोलीस उपनिरीक्षक नरेश सहारे, पोलीस उपनिरीक्षक निळकंठ गीते तसेच तालुक्यातील संपूर्ण पोलीस पाटील आमगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। आमचे सगळ्यात महत्त्वाचे माध्यम म्हणजे कोण आहे तर तुम्ही आहे। गाव पातळीवर काम करणारे पोलीस पाटील म्हणजे हेच आमचं सगळ्यात मोठं प्रभावी माध्यम आहे। आता जे आपल्याकडे आपण बघतो की गावात काय घटना झाली किंवा काय होणार आहे, इंटेलिजन्स असेल किंवा घटना झाली तर घटना झाल्यानंतर जी काही कारवाई असेल त्याच्यामध्ये तुमचा फार मोठी भूमिका आहे। तुमची गावातल्या लोकांना तुम्ही चांगल्या प्रकारे ओळखता। तुम्ही तिथे रहिवासी आहे। आम्ही इथून बसून 5-10 किलोमीटरवरून काम चांगलं काही अनुमान काढू शकत नाही, कारण की आम्ही IQ माहितीवर आधारित आमचं गृहीत असते, पण तुम्ही प्रत्यक्ष पाहिलेलं असते, बरोबर आहे। म्हणजे एखाद्या व्यक्तीनं जर इथं क्ष व्यक्तीबद्दल काहीतरी सांगितलं तर आम्ही एक कन्क्लुजन काढू शकतो, मे बी ते निगेटिव्ह असेल पॉझिटिव्ह असेल। मग ते व्हेरीफाय कसं करायचं तर ते माध्यम आहे तुम्ही, ते महत्वाचं माध्यम आहे तुम्ही। तर तुमच्या माध्यमातून आम्ही ते व्हेरीफाय करतो की बाबा अमुक माहिती मिळाली, खरी आहे का खोटी आहे। असं असते, माहिती देणारा कधी जास्त स्वरूपातही देतो, कधी वाढवून देतो, कधी अतिरंजित देतो। झालेली घटनेसाठी पोलीस पाटील म्हणून तुमची नेमणूक झालेली असते। आता असं होतं की वापर कसा करायचा ज्याचं त्याच्यावर अवलंबून असते ना, आणि आता उपलब्ध आहेत साधनं बरीचशी। पूर्वी असा काळ होता की म्हणजे दोन्ही बाजूने चांगलं आहे। आता तुम्हाला पण पूर्वी एखादी घटना झाली, आता जे फार म्हणजे जे आता रिटायरमेंटला आलेले असतील 90च्या पूर्वीचे वगैरे जे असतील, 90 कशाला आता तुम्ही 2001च्या पूर्वीचे जे असतील त्यांना माहित असेल की बरेचदा त्या काळामध्ये प्रत्यक्ष तुम्हाला येऊन ती माहिती द्यावी लागायची, किंवा फार तर त्या काळात काही लोकांकडे किंवा ग्रामपंचायत मध्ये आपला टेलिफोन असेल समजा लँडलाईन, ते एक माध्यम होतं, बरोबर आहे। आता ती कम्युनिकेशन मध्ये जी काही मोठ्या प्रमाणात क्रांती झाली त्याचा उपयोग तुम्हाला आहे ना आम्हालाही आहे। बरेचदा तुम्हाला वाटत असेल रात्री 12लाच फोन केला, आता उशाला नाही ना फोन आपल्या बाजूला, म्हणजे आमच्या पण तुमच्या पण आम्हाला एखादी इन्फॉर्मेशन भेटली तर आम्ही लगेच तुम्हाला रेसिप्रोकेट करतो की बघा हे भाऊ असं तुमच्या गावात फोन आला, बघा काय झालं। तर ते कदाचित त्यावेळेस ते थोडं अवघड वाटते, अरे काय रात्रीचे 12 वाजले साहेब फोन करताय, पण साहेब पण उठलेले आणि इकडे प्यारला, तर त्याच्यामुळे तसं काही वाटून घ्यायचं कारण नाही। आणि तुम्हालाही सोपं आहे, समजा रात्री 12 वाजता एखादा समजा तुमच्या गावात खून झाला, तुम्हाला माहिती द्यायची, तुम्ही लगेच एक फोन लावला की माहिती भेटली। पूर्वी तुम्हाला फिजिकली येऊन करावं लागत होतं। त्याच्यामुळे टेक्नॉलॉजीचा दुहेरी वापर होतो, तो निगेटिव्ह आहे पॉझिटिव्ह आहे, आपण कसा घेतो त्याच्यावर फार अवलंबून आहे। त्याच्यामुळे जे काही भाषणातली जे काही प्रतिक्रिया होती म्हणजे आम्ही तर पॉझिटिव्हच घेतो। शेवटी एक ठाणेदार म्हणून त्या ठाणेदारांना त्यांच्या हद्दीमधली सगळी कायदा सुव्यवस्था, गुन्हे तपास, गुन्हे प्रतिबंध आणि सार्वजनिक शांतता सुव्यवस्था राखायची आहे। तर शेवटी तुमच्या योगदानाशिवाय, तुमच्या मदतीशिवाय, तुमच्या पाठिंब्याशिवाय ते काही शक्य नाही। प्रतिनिधी राधा किसन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।